हाय. साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी माझ्या मिस्टरांना खूप आवडली. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडेल. पॉपलेट मसाला, हिरवा मसाला वाटण. तर साहित्य सांगते. खोबरं, कोथिंबीर, पुदिना, मिरची, लसूण, आलं. बरं, मिरची आवडीनुसार घ्या. तिखट जास्त हवं की कमी हवं त्यानुसार. आलं पण तिखट असते, त्यामुळे तुमच्या मनाने घ्या. आणि आपण इथे मिरे पण घेते, तर तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे. आणि लिंबू हे गरजेचं आहे. तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरला लावून घेऊयात. ओल्या खोबऱ्यापेक्षा मला खोबरेखीस जास्त आवडते, कारण याला तेल पण सुटते आणि जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा ते लगेच होऊन येते आणि चव पण चांगली लागते बरं का. तुम्हाला कोणतं आवडते त्यानुसार घ्या. तर ह्याचं वाटण करून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं. आणि आपल्याला पॅनमध्ये थोडं तेल टाकून हे सारण थोडं परतून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे आपण पाणी टाकलं आहे किंवा जे कच्चेपणा आहे ते निघून जाईल आणि त्याला एक छान चव येईल. हिरवा मसाला फिशच्या पोटामध्ये भरणार आहोत, त्याला एक चव यायला पाहिजे. आणि ते आतमध्ये भरल्यानंतर ते शिजलेलं पण असायला हवं, कारण फिश शिजेपर्यंत आणि हे शिजेपर्यंत वरून फिश जळून जाईल. म्हणून हा आपल्याला मसाला आतमध्ये भरायचा असल्यामुळे आपण याला गॅसवर थोडंसं तेल टाकून परतून घेणं गरजेचं आहे. मसाला होत आला की त्याला एक छान वास येतो, जो आपण सुगंध म्हणतो ना मसाल्याचा, तो. तर समजून जायचं मसाला झालाय बघा. आणि त्याला एक घट्टपणा पण आलाय. तर हे सारण आता आपण एका ताटामध्ये काढूयात. आता या फिशला आपण वरून मीठ टाकायचं आहे आणि ते सोडून घ्यायचं आहे आणि लिंबू पिळायचं आहे बघा. लिंबू पण सगळीकडनं पिळून त्याला सोडून घेऊयात. आता हे सारण फिशच्या पोटामध्ये भरायचं आहे छानपैकी, आणि वरून पण लावायचं आहे. जे वरून कट केले ना त्याच्या आतमध्ये पण असं भरा. आणि ही फिश लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं अशीच ठेवायची, म्हणजे त्याच्या आतमध्ये छान मसाला मुरतो. लिंबू पण लागलेला आहे आणि मीठ पण आपण चोळून चोळून लावलं आहे, त्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते असे माझे मिस्टर सांगतात. म्हणून ही 10-15 मिनटं ठेवून देऊयात आणि नंतर फ्राय करायला घ्यायची. लगेच नाही घ्यायची बरं का. मी हळद विसरली होती टाकायला, म्हणून त्याच्यावर हळद टाकून पुन्हा त्याला लावून घेतलंय. तुम्ही सारांमध्ये पण हळद टाकून लावू शकता. आता पॅन ठेवायचं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल आपल्याला जास्त नाही लागत. आणि ते स्लो गॅसवर पॅन ठेवून फिश पॅनवर टाकायची आहे. एकदम स्लो गॅसवर होऊ द्या, म्हणजे आतून शिजून येते फिश. बघा, मी तेल फिरवत आहे त्याच्यावरनं,
पॅन हलवून घेतलं की सर्वीकडनं तेल जाते बघा. आणि फिश ही जास्त वेळ उलटपालट करायची नाही, नाहीतर तो मसाला खाली चिपकतो आणि आपली फिश जळून जाते. म्हणून एकदा किंवा दोनदाच करा एका साईडनी. झाली की हो आपली फिश तयार. या खायला. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका की कशी झाली.